डिपार्टमेंटमध्ये ऑफिसेस आहेत, सगळ्याच्या सगळ्या भाड्यावर आहेत. ज्या गस्ती नौका चालतात लाकडी त्या पण भाड्यावर आहेत. म्हणून मी पहिला निर्धार केला, फडणवीस साहेबांना जाऊन विनंती केली, साहेब आपण आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू या सगळ्या राज्यांनी ज्या पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून, बंदर विकासच्या माध्यमातून त्या राज्याच्या विकासाला चालना दिली, तेवढी संधी आपल्याला या 877 किलोमीटरच्या किनारपट्टीला आहे. आपण फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आज 1 ते 1.5 वर्ष झालेले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा आदरणीय फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्प मांडला वित्त मंत्री म्हणून, ठाकूर साहेब मी अभिमानाने तुम्हाला सांगतो, आज आमच्या खात्याचं बजेट हे 1240 कोटीवर मी घेऊन ठेवलेलं आहे. आज 1000 कोटी पलीकडे आज आपल्यासारख्या असंख्य मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं खातं काम करत आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टी मागाल, जे जे तुमच्या नजरेसमोर असेल, त्या गोष्टी पूर्ण करण्याची ताकद आणि तयारी आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून आहे. आतापर्यंत आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून असंख्य लाभ मच्छीमार म्हणून आपण मिळवायचो. असंख्य लाभार्थी म्हणून इथेही उपस्थित असतील. आता आपण अभिमानाने सांगू शकतो की या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याच्या मत्स्य किंवा मच्छीमार समाजासाठी, कोळी समाजासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केलेली आहे. म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला प्रत्येकाला, म्हणजे आमच्या कोळी भगिनी जेव्हा मासे म्हणजे आपल्या त्या खपल्या किंवा हे काळ साफ करतात तेव्हा त्यांच्या नख असंख्य वेळी खराब होतात आणि त्यांना इजा होत. म्हणजे त्यांना ग्लव्स पुरवण्यापासून ते आईस फॅक्टरीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा किमान 10 ते 20 कोटीचं अनुदान आता आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी उपलब्ध केलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाला जास्तीत जास्त मच्छीमारांना बाजारपेठ मिळवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जशी आपली व्यासपीठावरून जी मागणी केलेली आहे की आपल्याला या उळव्याला आपल्याला एक चांगलं मच्छी मार्केट आपल्याला पाहिजे असं आपण सांगितलंय. मी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या ह्या 75 वाढदिवसाच्या निमित्ताने आज ह्या व्यासपीठावर मी तुम्हाला शब्द देऊन जातो की आपण या उळव्याला मी आज मच्छी मार्केट आपण इथे जाहीर करतोय. आमची जबाबदारी असेल, मी आहे, बालदी साहेब आहेत, प्रशांत ठाकूरजी आहेत आणि आता तर जिल्हा परिषद अध्यक्ष पण आमच्याकडे आहे. ही ताकद आमच्याकडे आहे. आम्ही सगळेजण मिळून आपल्याला अपेक्षेप्रमाणे एक चांगलं आधुनिक सुसज्ज असं मच्छी मार्केट आपलं ह्या भागाला निश्चित पद्धतीने उपलब्ध करून देऊ, हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. तुम्ही जेटीची ही मागणी केलेली आहे. तुम्हाला फक्त मागायचं, मी एवढंच सांगतो. देणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत, नेणाऱ्यापैकी नाही. आणि खिशात टाकणार तर बिलकुल नाही. आम्हाला काही ती गरज नाही. आपल्याला या मत्स्य व्यवसाय मच्छीमार समाजाला एवढं आर्थिक सक्षम करायचं आहे. आधुनिक ते आधुनिक गोष्ट AI च्या माध्यमातून असेल किंवा जे काय जगामध्ये जी देश या मत्स्य व्यवसायाच्या निमित्ताने विकसित झाली आहेत, मग इंडोनेशिया असेल, चीन असेल किंवा जी राज्य आज या मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून विकास करतायत, त्या देशामध्ये जे चांगलं होत असेल ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी
तुम्हाला सगळ्या म्हणजे माझ्या मच्छीमार समाजासाठी आणण्याची जबाबदारी ही मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून माझी असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार. सगळीकडे संपर्क साधलेला आहे. मला तुमच्याकडे काय चांगलं असेल आम्हाला पाहिजे ते पाहिलं. गस्ती नौका असतील, आपले लाकडी गस्ती नौका म्हणजे ते चित्रपटामध्ये दाखवतात ना, समोरून AK-47 आणि आमच्याकडे वास्को दी गामाची गन. म्हणजे आहे त्या लाकडी गस्ती नौकावरून सायकल करून पण लोक जाऊन चोराला पकडतील, पण ती काय गस्ती नौका पकडणार नाही. म्हणून आम्ही 15 स्टीलच्या गस्ती नौका आम्ही खात्याच्या माध्यमातून मागवल्या आहेत, जे आपल्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आपण या निमित्ताने वापरणार आहोत. पण बालदी साहेबांना सांगी, निश्चिंत राहा, आपल्या लोकांवर अन्याय होणार नाही एवढी निश्चिंत राहा. नाहीतर उगाच अवेळी यांचा फोन येतो आणि मग डोळे पुसत पुसत त्यांना हा बोलायला लागतं. आणि म्हणून सगळ्या पद्धतीची तयारी, मी तुम्हाला विश्वास देतो, सगळ्या गोष्टीची तयारी. आता आपण बघा, आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे जिथे आपण मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिलेला आहे. पहिलं राज्य आहे आणि पहिल्या 100 दिवसात देऊन दाखवल्यात आदरणीय मुख्यमंत्री. पहिल्या 100 दिवसात म्हणजे ना आंध्राला आहे ना गुजरातला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून जी जी मदत आता आपण शेतकऱ्यांना आतापर्यंत करत होतो, ज्या ज्या योजनाचा लाभ आपण आतापर्यंत शेतकऱ्यांना देत होतो, ते सगळेचे सगळे लाभ म्हणजे KCC क्रेडिट कार्ड पासून जी जी योजना तुम्ही शेतकऱ्यांना लागू करताय, जे जे नुकसान भरपाईचे निकष तुम्ही शेतकऱ्यांना लागू करताय, ते सगळेचे सगळे निकष आमच्या मच्छीमार बांधवांना पण लागतील एवढी ताकद त्या निर्णयामध्ये आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध सरकारच्या पहिल्या त्या 1 ते 6 वर्षामध्ये आम्ही लोक करतोय. अजून खूप काम करायचं आहे, अजून खूप टप्पा गाठायचा आहे. आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष इथे आहेत, अन्य सदस्य आहेत, पंचायत समिती आहेत. बालदी साहेब, अजून एक प्रस्ताव मी ग्रामविकास खात्याकडे दिलेला आहे. आमचं म्हणणं आहे, वाकडीकरजी, तुमच्याकडे जसे अन्य सभापती आहेत तसं आता जिल्हा परिषदेमध्ये मत्स्य व्यवसाय सभापती पण असला पाहिजे, असा प्रस्ताव मी विकास खात्याकडे दिलेला आहे. जेणेकरून जी ही मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आम्ही आणलेली आहे, त्याच्यामध्ये काही जिल्हास्तरीय योजना आहेत, ज्याची आपण कृपया आपण सगळेजण माहिती घ्या लोकप्रतिनिधी म्हणून, आणि त्याची अंमलबजावणी किंवा त्याला 100% शेवटच्या मच्छीमारापर्यंत आपण कसं पोचू शकता, यासाठी आपण नियोजनबद्ध काम करा. काही कॅम्प लावा, आमचे अधिकारी आम्ही ते पाठवतो, जेणेकरून मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनाचे 1240 कोटी हे प्रत्येक मच्छीमारांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आता आपल्या सगळ्या जणांचं आहे. हेही आवर्जून ह्या निमित्ताने या व्यासपीठाच्या वर तुम्हाला सगळ्यांना जबाबदारी टाकणार आहे. आणि म्हणून सांगण्यासारखं खूप आहे, पण आता बालदीजींनी सांगितलेलं आहे की ह्या कार्यक्रमाच्या नंतर मला जेवून इथून पाठवणार आहे. आणि म्हणून आता तिथून फोन यायला लागला आहे की जरा बडबड कमी करा, जरा मच्छी आठवण करते. आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही, पण जसा तुम्ही आता आमच्या शिवरायांच्या इथे स्मारक इथे बांधताय, सिडको असेल, राज्य सरकार असेल, आपल्या विचाराचं केंद्र आणि राज्य सरकार आहे. आणि म्हणून कुठल्याही बाबतीत निश्चिंत राहा. आपल्याला आशिष शेलार साहेब किंवा आमचे मुख्यमंत्री साहेब तर मदत करतील, उरलं सुरलं काय असेल त्याची जबाबदारी माझ्यावर टाका. मी शेवटचा धक्का मीही मारून टाकीन, एवढे शब्द तुम्हाला या निमित्ताने द्या. अजून एक गोष्टी शेवटचं सांगतो आणि थांबवतो, नाही तर बोलेल काय हाच बडबड करतो, असं नाही. पण कामच एवढं चालू आहे माझ्या खात्याअंतर्गत की बालदी साहेब 1 मे 2026ला आपण जसं आता वडापाव आपण जसं खातो, तुमच्या कामाची गोष्ट नाही, पण आपण फिश पाव आणतोय. फिश पावचे स्टॉल आता आपण राज्यभरमध्ये सुरू करतो. जसे आता आपल्याला वडापाव खायला मजा येते, जसे स्टॉल लागलेले आहेत, तसं लवकरच प्रत्येक शहरामध्ये आपण फिश पावची संकल्पना आणतोय, जेणेकरून आमच्या तरुणांना, माता भगिनींना स्टॉलच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम
आमचं मत्स्य व्यवसाय खातं करणार आहे, हेही आवर्जून ह्या निमित्ताने इथे सांगतो. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण रामशेठ ठाकूर साहेबांच्या या वाढदिवस 75 किंवा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं. आम्ही सगळे कार्यकर्ते, आम्ही वर्षानुवर्ष त्यांच्या आणि आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध आहे. वर्षानुवर्ष आम्ही लहानपणापासून त्यांना घरी येताना पाहिलेलं आहे. त्यांचं काम आणि आम्ही बघितलेलं पण आणि ऐकलंही आहे. आणि म्हणून ते ज्या तळमळीने समाजामध्ये समाजाची सेवा करतायत, आज हे गार्डन पाहिल्यानंतर मोठ्यातल्या मोठ्या गार्डनला लाज वाटेल असं एक चांगलं गार्डन तुम्ही ह्या निमित्ताने तिथे बनवलेलं आहे. म्हणून मी रामशेठ ठाकूर साहेबांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि ह्या सी फूड म्हणजे फूड स्टॉल सी फूड फेस्टिवलच्या निमित्ताने आमचे महेश बालदी साहेब आणि त्यांचे आणि आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबांना जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबांना सांगतो, त्याला खुर्ची मजबूत करा, सोडायची नाही आहे आपल्याला. बरोबर आहे ना बालदी साहेब? सुरुवात आपण एकदा बसलो तर सोडायची नाही. भारतीय जनता पक्ष म्हणून फेविकल का जोड मजबूत असला पाहिजे, तसं बसला तर बसला, उठवण्यापर्यंत आम्ही सगळे आहोत तिथे आजूबाजूला. आणि म्हणून तुम्हाला मनापासून तुम्हाला आणि सगळ्या सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो. चांगलं उत्कृष्ट काम तुम्ही जिल्हा परिषदमध्ये निश्चित पद्धतीने कराल अशा शुभेच्छा देतो. परत एकदा आपल्याला सगळ्या जणांना एक चांगलं सी फूड फेस्टिवल आयोजित करण्यासाठी आमचे महेश बालदी साहेब असतील आणि जेवढे आमचे हे विशाल कोळीजी आणि जे ह्याच्या मागचे सूत्रधार आहेत त्या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री आणि बंदर विकास मंत्री आदरणीय नितेश राणे साहेब यांचं मनोगत नव्हे, प्रेरणा देणारं मनोगत आवडलं असेल तर सर्व कोळी बांधवांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. लोकनेत्याचा उल्लेख केला आणि आम्ही सातत्यानं करत असतो आहे की नेता हा अगदी कोत्या मनाचा असेल तर नेता नेता राहतो, नेता हा मोठ्या मनाचा असेल तर लोकनेता होतो. असे लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. गव्हाण विभागामध्ये आज जो आगरी कोळी महोत्सव आणि सी फूड महोत्सव इथं आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरता आणि आपल्याला मार्गदर्शन आणि मदत करण्याकरता उपस्थित असलेले अतिशय कार्यसम्राट महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री माननीय राणेसाहेब, त्याचबरोबरीनं आपले आमदार महेश बालदी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जयम म्हात्रे, वाय.टी. देशमुख, सभापती, 85 सर्व सभासद, जिल्हा परिषद सभासद, सर्व ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, अतिशय म्हणजे आपण ज्या पद्धतीनं पाहत होतो त्या पद्धतीनं नितीशजी राणेसाहेब इथं आले आणि त्यांना इथं आणण्याचं खरं स्वरूप आपलं जे होतं की आगरी कोळ्यांचं गाव आहे आणि साहेब आपले त्याच खात्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे खात्याचे मंत्री आहेत. तर त्यांना आणल्यानंतर आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या, त्या त्यांनी चांगल्या समजून घेतल्या न त्या सोडून 100% आपल्याला सहकार्य करायचं ठरवलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देईल. राणेसाहेब, आता नितीशजी बोलल्यापेक्षा राणेसाहेबच बोललेलं अधिक चांगलं, म्हणजे नाही, नितीशजी जे आहेत ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. त्यांचं काम अतिशय फार मोठं आहे. राणेसाहेबांनी मी एकत्र काम केलं आहे, आम्ही एकत्र फिरलो आहे, त्यांच्याकडनं मी भरपूर शिकलो आहे. खरं तर आम्ही मागच्या ठिकाणी जिथं होतो तिथं
सिंधुदुर्गचा संपर्क प्रमुख म्हणून पण काम केलं आहे, त्यावेळेला तिकडे जात होतो. पण साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा मी त्यांच्या घरी जात होतो. त्यांनी त्यावेळपासून मला मदत केली. म्हणजे आता आम्ही तर एका पक्षात आहोत, एकच सर्व काम करतोय, एकमेकांचा स्वभाव समजला आहे. पण त्यावेळेला मदत केली. दाभोळ बंदराचं मी काम घेतलं होतं, त्यावेळेपासून म्हणजे त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि त्याच्यानंतर